येस. कुठं आहे? ही बॅगेच्या मागे थैली आहे तिथे की. पंच पंच मॅच चालू ठेवा. अजून भरपूर मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. गेल्या मॅचचा सामनावीर सचिन माने आपण यायचं आहे. सामनावीर पुरस्कृत घ्यायचा आहे. स्वप्नील पाटील, जर का आपण डाय मारून कॅच झेलली तर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभलेलं आहे. हर्षद काळुके यांच्याकडून 500 रुपये, जर का तुम्ही डाय मारून कॅच झेलली तर 500 रुपये आपल्यासाठी. सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. एका बाजूला शैलेश तर दुसऱ्या बाजूला महेश. शिर्षी संघाची एक आक्रमक जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. याच्या अगोदर आक्रमक जोडी चालत होती ती म्हणजे पांड्या, जे आता दुबईमधून आपल्या संघाची मॅच पाहत आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शैलेश आणि महेश. स्ट्राईकला येते म्हणजे महेश, नॉन स्ट्राईकला येते म्हणजे शैलेश. गोलंदाजी मार्क होती, पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सचिन. पहिला चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधान मानावं लागतं या ठिकाणी फलंदाजाला महेश यांना. आता मात्र स्ट्राईक वरती आले ते म्हणजे शैलेश. फाइव्ह स्टार चषक 2024. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. बघूया चेंडूवरती किती धावा जमतायत. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमा रेषा पार. ह्या चुका खूप महाग पडू शकतात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. जर का बघितलं तर या चेंडूवरती एकेरी धाव होते, तिथे मात्र आता चेंडू जाऊन स्थिरावतोय मैदानाच्या बाहेर. दणदण करत चौकार येतोय या चेंडूवरती. शैलेशच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या धावेवरती. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतो एक दणदणीत षटकार शैलेश यांच्या बॅट मधून. आक्रमक हल्ला करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाजावरती सचिन याच्या गोलंदाजीवरती मात्र आतापर्यंत बघितलं जातं 3 चेंडू झाले आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 11. आक्रमक फलंदाजी शैलेश यांची आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी टोलवलाय. चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषा पार. येतोय अजून एक चौकार शैलेश यांच्या बॅट मधून. आज मात्र शैलेशची बॅट तळपलेली आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते पावसांच्या या सरीमध्ये. आता किती धावा जमवत आहेत शैलेश ते आपल्याला पाहायला भेटतील. आक्रमक फलंदाजी करतायत. चांगल्या गोलंदाजीवरती मात्र आता आक्रमक फलंदाजी करताना पाहायला भेटते. जर का बघितलं तर ज्या पद्धतीनं मिस फिल्डिंग झाली आणि त्या मिस फिल्डिंग वरती एक धाव होती तिथे चौकार गेला. त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. चौकार षटकारांची खेळी आता मात्र शैलेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटते. मैदानाच्या आतमध्ये सचिन यांच्यावरती आक्रमक हल्ले होत चाललेत.
पुढचा चेंडू पुन्हा भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय एक दणदणी षटकार शैलेश यांच्या बॅट मधून. शिर्शी गावचा खेळाडू आता मात्र ओपनिंगला आलाय. आपली बॅट तळपले आणि त्यावरती धावा जमवतोय. षटकार ठोकून संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 21. बिनगडी बाद 21 पहिल्या षटकामध्ये. अजूनही उर्वरित एक चेंडू शिल्लक. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये शैलेश यांच्याकडून. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. एक तेरी तो एक मेरी. निर्धाव अशा चेंडूवरती षटक संपते. एका षटकांत संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 21. बिनगडी बाद 21. संघाचं दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती संघाचं दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अनिकेत. स्ट्राईकला आहेत महेश. चांगला चेंडू. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. काहीसा समाधान नव्हता फलंदाजाला. इथे मात्र यष्टीरक्षक पळतोय चेंडूच्या मागे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. अतिशय चांगला चेंडू आपल्याला ब्लॉकर पद्धतीचा पाहायला भेटला होता अनिकेत यांच्याकडून. आता मात्र फटकेबाजी करणारा ज्याने आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाऊस पाडला रनांचा तो म्हणजे शैलेश स्ट्राईकवरती. पुढचा चेंडू खराब चेंडू या ठिकाणी पाहायला भेटतोय आपल्याला. चेंडूला गती देण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा कॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय आणि या ठिकाणी महेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन पवेलियन मध्ये परत आहेत. वाईट प्लस एक धाव पळून काढली होती. आता मात्र आणि गडी बाद होतोय महेशच्या स्वरूपामध्ये. हो दाजी करून दे की थांब की तू की माईक सोड. इथे लगेच मग हे करायला लागेल. पुढचा चेंडू या ठिकाणी विवेक आलेत. आता मात्र एक धाव एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. अतिशय चांगलं फलंदाजी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटली होती. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या धावेवरती. पुढचा चेंडू चांगला चेंडू. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. फलंदाजाने एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल या ठिकाणी. दुसरी धाव कंप्लीट होते. खराब थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. 2 धावेवरती समाधान मानावं लागतं या ठिकाणी. चांगली फलंदाजी मानावं लागेल. तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये पाहायला भेटते. अनिकेत याची गोलंदाजी असेल, विवेकांची फटकेबाजी असेल, या चेंडूवरती सर्व काही चांगलं पाहायला भेटलं आपल्याला. पुढचा चेंडू चांगला चेंडू. पुन्हा एकदा त्या चेंडूवरती बघूया किती धावा जमतायत. गोलंदाज स्वतः पडतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल या ठिकाणी. दुसरी धाव होते का कंप्लीट? हो दुसरी धाव कंप्लीट होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं गोलंदाजाकडून. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पळताना आपल्याला गोलंदाज पाहायला भेटला. घसरला पडला पुन्हा एकदा उभा राहिला आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा येता आपल्या रनअप मध्ये जाताना पाहायला भेटतोय गोलंदाज.
विवेकसाठी पुढचा चेंडू अनिकेत यांचा. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मानावं लागतं या ठिकाणी. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 30. यानंतर होणारी मॅच मांगले आणि करुंगली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की पी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं या ठिकाणी. या ठिकाणी गडी बाद होतोय, दुसरा झटका बसतोय. शैलेश यांच्या स्वरूपामध्ये ब्लॉकर पद्धतीचा चेंडू काहीसा समाधान होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. गडी बाद होतोय, पवेलियन मध्ये परततोय, दुसरा झटका बसतोय शिर्शी या संघाला. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 30. संघाचा तिसरा व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील, एक आक्रमक फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. सुस्मित, फुल टॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पंच घोषित न करतायत. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय का? एका धावेवरती समाधान मानावं लागतं या ठिकाणी. 9+1 फ्रीट. आता मात्र सुस्मित याला डोळे उघडून फ्रीटचा चेंडू कितपत लांब घालवतोय हे पाहायला भेटेल आपल्याला. पुढचा चेंडू या ठिकाणी फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्या चेंडूवरती किती धावा जमतायत आणि पंच या ठिकाणी 4 धावा घोषित करतायत. आताच्या कॉमेंट्रीसाठी करुंगली गावातनं फोन आला मला. खूप चांगलं कॉमेंट्री चाललंय. असंच कॉमेंट्री आमच्याकडून होत राहणार, सहकार्य होत राहणार. यानंतर होणारी मॅच करुंगली आणि मांगले दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर टॉस करायला यायचं आहे. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय का? सुस्मित पळतोय. दुसऱ्या धावेचा कॉल या ठिकाणी अजय चोगले कर्णधार, आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 38. 2 गडी बाद 38. स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे पुढचा चेंडू, चांगला चेंडू, गतीला बीट होते फलंदाज. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. गडी बाद होतोय का? हो, गडी बाद होतोय. पवेलियन मध्ये परततोय. तिसरा झटका बसतोय सुस्मितेच्या स्वरूपामध्ये.
5 बॉलचा इथे खेळ संपला आतापर्यंत. संघाची धावसंख्या 44 या आकड्यावरती यावेळेस कॅच मात्र इथे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आले, दुसरीचा इथे प्रयत्न केला गेलाय, 2 धावा आल्या, तिसरीच्या प्रयत्नामध्ये मात्र रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालाय. पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग नंतर टीम शिरसी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 45 या आकड्यावरती. 46 धावा, 47 धावांचं लक्ष इथे टीम वाकुर्डे बुद्रुक या टीमला लगेचच या ठिकाणी मॅचला लगेचच सुरुवात करायची आहे. त्यानंतर संजय दादा युवा स्पोर्ट करुंगली आणि टीम रोहन स्मृती 11 मांगले या दोन्ही टीमने देखील सज्ज राहायचं आहे. जसा हा सामना संपेल त्यानंतर लगेचच आपला सामना सुरू होईल याची नोंद घ्या. कारण की अगदी सकाळपासून अमर मराठे तात्या आणि संपूर्ण 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी या टीमनं चांगली मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे की ही स्पर्धा अगदी उजेडाबरोबर कशा पद्धतीनं संपन्न होईल याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न मात्र त्यांनी जरूर केला आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य आणि तुमची साथ मात्र इथे खूप महत्त्वाचे आहे. चला लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम शिरसी संघ. आज महेश भोसले देखील आज गावावरून खास आलेत आणि अनेक वेळा मी पाहतो की 32 शिराळाचं क्रिकेट ज्या ज्या वेळी पाहत आलोय, ज्या ज्या वेळी समालोचन करत आलोय, अनेक खेळाडू असे आहेत की आपल्या गावासाठी गावावरून मुंबई असा प्रवास त्यांचा राहिला आहे. आणि खऱ्या अर्थानं एवढं सगळं करण्यापाठीमागे जर काय असेल तर ते गावाबद्दलची आपुलकी आणि गावाबद्दलचं प्रेम आहे. आज महेश भोसले कामानिमित्त इथे जरी गावी स्थायिक झाले असले तरी देखील त्यांनी क्रिकेट जिवंत ठेवले. जे क्रिकेट त्यांनी रुजू केले ते जिवंत ठेवण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेलं आहे. चला लगेचच करा मॅचला सुरुवात. 47 धावांचं लक्ष इथे वाकुर्डे बुद्रुक या संघाला आपल्याला पाहायला मिळते. यानंतरची मॅच संजय दादा युवा स्पोर्ट करुंगली आणि रोहन स्मृती 11 मांगले या 2 संघामध्ये यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त घेऊ नका. टीम वाकेश्वर वाकुर्डे बुद्रुक या टीमला विनंती असेल की आपण वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो. टीम दाखल झाली. आपण बॅटिंग टीम लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. आपणाला विनंती असेल की आपण सहकार्य करा. दुपारचे मित्रांनो 3:30 वाजलेत. अजून देखील बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 9 सामने आहेत टोटल या ठिकाणी अजून देखील बाकी आहे. त्यामुळे आपण घाई करा. विनंती असेल वेळ जास्त घेऊ नका. चला लगेचच या ठिकाणी मॅचला सुरुवात करा आणि संजय दादा स्पोर्ट आपण तयार राहायचं आहे. आणि प्रकाश नांगरे पोलाड यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. आज खास करून गावावरून ही स्पर्धा पाहत आहेत प्रकाश नांगरे आणि त्यांनी देखील या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. 5 स्टार चषक 2024 या क्रीडा स्पर्धेला आज करुंगली गावाचे आणि मराठवाडीचे हे आयोजन दीपक आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. युवराज महिंद सलामीचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. टीम शिरसी या टीमचा युवराज महिंद 47 धावांचं लक्ष, 18 चेंडू आणि 47 धावा. एक मोठं टार्गेट या ठिकाणी निर्माण केले. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे विजयाची गॅरंटी देणारे नसतं. हे अनेक वेळा आपण पाहिलं आणि
360 अंशाच्या मैदानामध्ये हे लक्ष्य अगदी सहजरित्या तुम्ही पूर्ण करू शकता, परंतु सुरुवातीपासून आक्रमण होणं गरजेचं आहे आणि हे आक्रमण केले जाईल का टीम वाकुर्डी बुद्रुक या संघाकडून हे मात्र पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती मात्र मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच मात्र पकडले. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकची शिकार ठरलाय. दीपक माघारी परतलाय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद. यावेळेस पहा खोलो टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेत फटका केलाय. एक धाव तिथे आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेलाय. दुसरी देखील धाव इथे कंप्लीट होऊ शकले. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा क्लीन बोल्ड, फुलटॉस बॉल अगदी आणि फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळते. दुसरा धक्का इथे टीम वाकुर्डी बुद्रुक या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी युवराज महिन, बॅटिंगमध्ये युवराज, गोलंदाजीमध्ये युवराज, फिल्डिंगमध्ये युवराज, जिकडे बघेल तिकडे युवराज नावाची चर्चा इथे जरूर केली जाते. चांगला खेळ प्रदर्शित राहिला या खेळाडूचा. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के ते लागले गेले. टीम वाकुर्डी बुद्रुक या टीमला, वाकुर्डी खुर्द या टीमला आतापर्यंत वाकुर्डी खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर टीमची धावसंख्या इथे आतापर्यंत 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चांगली गोलंदाजी ते राहिले. इथे मात्र फुललेनचा बॉल, त्यावरती प्रहार चढवलाय. बॉल सीमारेषा पार. स्वप्नीलच्या बॅट मधून येतो हा षटकार आणि या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत विजयदादा जाधव, त्याचबरोबर विशाल साळुंके. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते कारण की दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि एका बाजूला मोरिया स्पोर्ट निगडी या टीमच्या एक अनुभवी खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला शंकरदादा मोहिते स्पोर्ट या टीमचे एक अनुभवी खेळाडू ज्यांनी बराच काळ शंकरदादा मोहिते स्पोर्ट या टीमसाठी क्रिकेट खेळले आणि सध्या देखील अजून त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन पिढी घडवण्याचे देखील जाते. असे दोन्ही खेळाडू मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवराज महिन पुन्हा एकदा राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू, एक धाव तिथे आले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल तोपर्यंत मात्र एक सिंगल, एका सिंगलच्या साह्याने इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. अजून देखील 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. येणारे बॉल असतील 12 बॉलमध्ये करायचे आहेत 37 धावा. यानंतरची मॅच रोहन स्मृती 11 मांगले संघ आणि दुसऱ्या बाजूला संजय दादा युवा स्पोर्ट करुंगली. आणि नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करेन टीम
नेक्स्ट मॅचसाठी मी आमंत्रित करेन टीम मराठेवाडी आणि टीम कोंडाईवाडी. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅचसाठी मी टॉससाठी आमंत्रित करेन. करुंगली आणि मांगलीच्या मॅचच्या नंतरचा टॉस या ठिकाणी केला जाईल. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून आणखीन एक नेत्रदीपक फटका. बॉल सीमारेषा पार षटकार. टीम मराठेवाडी आणि कोंडाईवाडी अशी मॅच यानंतर रांजणवाडी आणि सोनवडे अशा 2 मॅचेस या ठिकाणी साखळी सामन्यातील शिल्लक आहेत आणि त्यांचे टॉस आपण लगेचच या ठिकाणी घेणार आहोत. कारण की संध्याकाळी कुठेतरी आपल्याकडे वेळ भरपूर कमी राहतो, त्यामुळे थोडीशी ती आयोजक कमिटीच्या माध्यमातून घाई केली जाते. तर टीम कोंडाईवाडीला विनंती असेल आपला प्रतिनिधी एक पाठवा टॉससाठी. ते लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. मराठेवाडी आणि कोंडाईवाडी यावेळेस पहा चांगली गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. जिथे एक धाव आले, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला आहे, दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली गेली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोचले. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 2 धावा. फिल्डिंग असं 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव आले, दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय, दुसरी देखील धाव या ठिकाणी घेतली जाते. विकेट किपर बॉलला इथे स्टॉप केले, 1 सिंगल आले, 2 धावा इथे घेतल्या गेल्या. बॅकअप त्या ठिकाणी सुष्मित भोसलेचा खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 20 या आकड्यावरती. तिसरं षटक अजून देखील शिल्लक आहे. यावेळेस फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. अगदी आमचे व्यासपीठावरती सोनवडे टीमचे हर्षल काळोखे देखील गोलंदाजी बघून चकित झाले आणि त्यांचा देखील आनंद इथे गगनात मावेनासा झाला. असं वाटलं की टीम 500 रुपयाचं बक्षीस नाही देणार तर ते, कारण की सकाळी त्यांचं पॉकेट हरवलेलं आहे, त्यामुळे ते आज काही बक्षीस देणार नाहीत. पुन्हा एकदा मेघराजाचं आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि पावसाळी क्रिकेटमध्ये जर पाऊस नाही तर क्रिकेटला मजा नाही, पाऊस नाही तर क्रिकेटमध्ये स्पीड नाही. आणि टॉस या ठिकाणी केला जाईल कोंडाईवाडी विरुद्ध मराठेवाडी या दोन्ही तर हर्षल काळोखे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. मी विनंती करेन टीम मराठेवाडी कॅप्टन आपण लगेचच या, कारण की संध्याकाळी या लहान लहान गोष्टींना भरपूर वेळ लागतो, त्यामुळे आपण घाई करा थोडीशी. तर 2 षटकाचा इथे खेळ संपलाय. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. अजून देखील 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 6 बॉल 27 धावा. तर कॅमेरामन आतिश फराड यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं आहे. कॅमेरामन आतिश फराड.
मराठेवाडी या टीमनं टॉस जिंकलाय. चला मॅच स्पीडअप करा. शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिला बॉल इथे 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी देखील धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. वाईड प्लस 2 धावा, अर्थातच 3 धावा या बॉलवरती त्यांना पाहायला मिळतील. आता 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. जरी सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असेल, धावा शिल्लक ठेवल्या असतील, तरी देखील आता मॅचची सर्व सूत्र या गोलंदाजाच्या हातामध्ये आहेत. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आपल्या टीमला जिंकवायचं की आपल्या टीमला पराभूत करायचं हे सर्वस्वी मात्र आता गोलंदाजाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 24 धावांची गरज. जोरदार पाऊस आणि या पावसामध्ये पंचांचं कौतुक करेन विजय जाधव आणि विशाल साळुंके यांचं. वाईट बॉल आणि आणखीन एक प्लस धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी ठाणे, रायगड आणि नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीला सध्याच्या घडीला हवामान खात्याचा इथे रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आणि पावसाची रिमझिम या ठिकाणी जर पाहिलं तर मुसळधार पाऊस या ठिकाणी जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला इथे बेनिफिट आहे, कारण की ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या पावसाची सुरुवात होते आणि त्यामध्ये तुम्ही फलंदाजाला बॉल समजेपर्यंत या ठिकाणी डॉट बॉल जास्तीत जास्त काढू शकता. परंतु इथे काय घडलं जात आहे, मी अगोदरच म्हटलं होतं की शिरसी संघाला विजय करून द्यायचा असेल आणि पराभूत करायचा असेल तर सर्वस्वी या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. इथे 9 बॉल आणि प्लस मात्र 1 धाव इथे ॲड केले जाईल. पण विदाऊट बॉल या गोलंदाजाने धावा खर्च केल्या. 6 धावा इथे 7 धावा विदाउट बॉल खर्च केल्या. अर्थातच खाया पिया कुछ नहीं और बिल हो गए 1000. सहा बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज. वाटलं होतं की हा सामना सहजरित्या शिरसी संघ जिंकेल, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. जर तर या शब्दाला क्रिकेटमध्ये थारा नाही आणि जर तर या शब्दाशिवाय क्रिकेट देखील पूर्ण नाही. चला सुवात चव्हाण थोडंसं आमच्या कॉम्बॉक्समधून थोडंसं बाजूला, कारण की अगोदरच पाऊस सुरू आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर अडथळा आणला तर मैदानामधील चित्रण आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर शेवटचे 6 बॉलांनी 20 धावांची गरज. सुष्मित भोसले पहिल्या बॉलवरती मात्र फ्रेडची संधी होती आणि अगदी 2 धावा इथे घेतल्या गेल्या. फ्रेडच्या बॉलवरती 2 धावा अंकित केल्या. आता 5 चेंडूंनी 18 धावांची गरज. अति उत्साह काही कामाचा नसतो, कारण की फ्रेडचा बॉल होता त्यावरती एकच धाव अपेक्षित होती, परंतु तिथे घेतल्या गेल्या 2 धावा. सुष्मित भोसले अगदी समालोचनामधून अनेक वेळा चांगलं समालोचन ऐकले, परंतु गोलंदाजी कशा पद्धतीनं पहा, सटीक लाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बोलताना जेवढी जिभेला धार तितकीच गोलंदाजीला इथे धार आपल्याला पाहायला मिळते सुष्मित भोसलेची. आणि 4 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. आणि शैलीची बॅट जर पाहिले तर अगदी हातामधून निसटली. अगदी तुमची बॅट देखील तुमच्या टीमला सपोर्ट करते, कारण की ज्या पद्धतीनं टीम अडचणीमध्ये आहे आणि शैलीची बॅट घेऊन प्रतिस्पर्धी संघ खेळतोय आणि महत्त्वाच्या क्षणी हातामधून निसटलेली बॅट, आलेला डॉट बॉल हे देखील विजयापर्यंत पोहोचण्याचा एक लकी ड्रॉ मानला जाऊ शकतो.
आता 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. चला नेक्स्ट टीम रेडी राहा. आणखीन एक अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट टीम लगेचच तयार राहायचं आहे. जशी ही मॅच संपेल त्यानंतर मात्र आता 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. 3 चेंडू 17 धावा. मॅच अजून संपलेली नाही, कारण की एखादा नकारात्मक बॉल, एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो. परंतु सुष्मित भोसले अशा चुका करणार नाही. काय गोलंदाजी सुष्मित भोसलेने मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. प्रत्येक बॉल जर पाहिला तर खोलवर टप्प्यात हातायला प्रत्येक बॉल अगदी बॅटरला बीट करून जातो. विकेट किपरला देखील बीट करून लॉंग स्टॉप रिझनमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. चांगली गोलंदाजी. ते 2 बॉलचा अजून देखील उर्वरित खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे 16 धावांची. 1-2 षटकार 1 चौकार. परंतु सुष्मित भोसले जर पाहिलं तर सटीक लाईन इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस एक सिंगल आले. आता 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. काही षटक हाताळले सुष्मित भोसलेने. अगदी 6 बॉलमध्ये 20 धावा असताना संघानं जबाबदारी सोपवली, कारण की 6 चेंडू 27 धावा हे समीकरण होतं. गणेश गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर विकास आले. विकासने मात्र टीमचा विकास नाही केला तर टीमची प्रगती थांबवली आणि त्यानंतर मात्र सुष्मितला आणलं गेलं आणि सुष्मितने मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवली. आणि शेवटचा बॉल इथे शेवटच्या बॉलवरती नो बॉल. 1 सिंगल आले. 15 रनची अजून देखील गरज आहे. 14 रनची गरज आहे. पण माणसाचं अतिकौतुक देखील माणसाच्या प्रगतीला मारक ठरत असतं आणि ते सुष्मितचं आत्तापर्यंत कौतुक झालं आणि त्यामुळे कुठेतरी सुष्मितच्या डोक्यामध्ये हवा इथे येताना पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल आणि 1 धाव तिथे कोणती धाव घेतली जात नाहीये. सामना मात्र जिंकला टीम भैरवनाथ स्पोर्ट शिरसी या संघानं. अभिनंदन. लगेचच या ठिकाणी मॅच चालू करायची आहे. टीम राहुल रोहन स्मृती 11 आणि संघ संजय दादा स्पोर्ट करुंगली हा संघ